सहारे रामचंद्र के काज सवारे। लाय सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हरषि उर लाए। रघुपति की ने बहुत बढ़ाई, सहस बदन तुम रोजस गावे। सरकारिक ब्रह्मादिक मनीषा नारद सारद सहित जब कुबेर दिक्पाल जहाते, तुम उपकार सूर्य वही कीना। जुग सहस्र जो जन पर भानु, प्रभु मुद्रिका मेल मुख माई। दुर्गम काज जगत के जेते सुख, राम दुआरे तुम रखवारे। तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना। सब पर राम तपस्वी राजा, और मनोरथ जो कोई लावे। चारों युग प्रताप तुम्हारा, है पर सिद्ध जगत उजियारा। असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि नौ निधि के दाता। राम रसायन तुम्हारे पासा, तुम्हारे भजन राम को पावे। जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुवर पुर जाई। जहाँ जन्म हरि भक्त खाई, और देवता चित्तन धरई। हनुमत से सब संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की। जो शत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ देव हरि। पवन तनय संकट हरण मंगल गुरु, काल सीता सहित भगवन सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। जय जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण भगवान की जय। भक्ती रसामध्ये असं सांगताय, कृपालुकृतं देहस्मिन् सुता सर्वदेहिनां, तस्मिन् तज्जने भेद भावा। भगवंत हृदयामध्ये बसला
म्हणजे भेदभाव उरत नाही. म्हणून आपला वैष्णव धर्म असा सांगतो, भेदाभेद अमंगल. रंतीदेवांना भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर देवाने विचारलं की रंतीदेवा तुला काय पाहिजे? तर म्हणे देवा माझ्या हृदयात तुम्ही बसा, पण मी तुझ्या हृदयात बसल्यावर तुला काय करायचं आहे? तर म्हणाले माझ्याजवळ जो दुःखी येईल त्याचं दुःख मी भोगावं आणि त्याने सुखी व्हावं. भगवान म्हणाले याच्याने तुला मनस्ताप होईल. मी तुझ्या हृदयात बसल्यावर तू भजन केलं तरच शांत राहशील. नाही म्हणे मला जगात सगळ्यांना सुखी पाहिजे, दुःखी पाहिजे. म्हणाले बघ संसारी माणसापासून लांब राहा. सूचना दिली. भगवंतांनी कबूल केलं. रंती देवापुढे संतापुढे भगवंतांनी सांगितलं मग तुझ्या हृदयात आहे, तुला ज्याला सुख द्यायचं असेल त्याला सुख मिळेल आणि त्याचं दुःख तुला भोगावं लागेल. आता हे इतके कृपालू झाले. कृपालू करायचा द्रोहिणाम तितुक्षा, की असं सगळ्यांचंच दुःख त्यांनी घेतलं आणि इतकं दुःख देणारे आले की भजनच राहून गेलं. संसारी माणसाची गर्दी पाहिली तुम्ही, हे लोक लाईन लावून भांडे वाटायला गर्दी, पैसे घ्यायला गर्दी, कोणी महाराज भेटला तिथे गर्दी. आणि जिथे गर्दी होते ना तिथे समजून द्यायचे काही दिवसाने विघ्न ठरलेलं आहे. म्हणून शास्त्र असं सांगतं विस्तारम न कुर्यात, कोणत्याही गोष्टीचा जास्त विस्तार करायचा नाही, कारण विस्ताराने दुःख होते. संसारी लोक मोठे विलक्षण असतात हे समजून सांगितलं होतं कोणाला? देवाने. पण आम्हाला नाही, मला सगळ्यांचं दुःख दूर करायचं. भगवंताने सांगितलं की जगाचा नियम आहे सुख. रात्री आपण दशरथ राजाचं पाहिलं, जे पेरलं ते उगवतं, जे केलं ते भोगावं लागतं. म्हणून पुन्हा एक महात्मा भेटले देवाला. ते महात्मा हिमालयावर जाऊन मोठी तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या केल्यानंतर भगवान प्रगट झाले की हे भक्ता तुला काय पाहिजे ते माग. म्हणे महाराज जगामध्ये रोगच नको, सगळे निरोगी पाहिजे. म्हणे असं होत नाही. ज्याप्रमाणे पाप पुण्य आहे त्याप्रमाणे सुख दुःख आहे. बा आपल्याला 1.5 महिना तळमळायला लावलं देवाला, एका दिवसात पाणी टाकून दिलं, सगळे ओवा ओवा करायला लागून गेले. ते तळमळणं होतच ते. बरं आपणच तळमळलं असं की झाडं झुडपं पशु पक्षी जीव जंतू सगळे तळमळले, कारण ग्रीष्म लागून गेला आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये थंड हवेची प्रत्येक जीवाला गरज असते. हवा सुद्धा थंड नव्हती घरात, पण एका दिवसात सगळं वाळून गेलं, कारण ग्रीष्म ऋतू आहे, वर्षा लागायचा आहे. म्हणून त्यावेळा अरे म्हणे बघ संसारामध्ये ज्याचं त्याचं कर्म भोगावं लागतं. मला तुला असा वर देता येणार नाही. हा एक रोगाचा वर देईल मी तुला, की हा एक रोग तू बरा करू शकतो. म्हणे द्या. म्हणे तू सुका रोग म्हणजे कातडीच्या वरती जो रोग येईल ना तो घे, गवर कानण्या इसब नायटा. पण तो रोग दूर करताना तुझ्या शरीरातलं थेंबभर रक्त काढायचं आणि ते रक्त त्याच्या शरीराला लावायचं, तो बरा होईल. आम्हाला सोपी गोष्ट आहे. आणि ऐक बरं, संसारी लोक मोठे विलक्षण असतात, त्यालाही सांगितलं. खरं ईश्वर आहे. महात्मा म्हणाले महाराज ठीक आहे, कारण रोगाशिवाय शरीराचा नाश नाही.
शरीराचे नाश होणार कसे? तू त्याचं सगळ्यांचेच रोग घेऊन घेतले, म्हणून तुला एकच रोग दिलाय बरा करायला. म्हणून जे कोणाच्या कमरेला पाय लावला ना, तर खरोखर त्यांच्या पाय लावल्याने तो रोग जातो. मग ते कोणाच्या घरी पाणी पित नव्हते कोणी. साप उतरवला तर तिथे पाणी पिऊन दुसरीकडे चालले जायचे. त्याचं कारण आहे ना, तुम्ही त्याच्या मोबदला काही नाही घ्यायचा. आणि असा अनुभवाला आलं की जो साप उतरवत होता तो साप चावूनच गेला. असं आहे. त्याचं कारण आहे ना, ते रोग हे जात नाही, रोग भोगल्यावर संपतात. म्हणून महात्माने रोग मिटवण्याचा वरदान घेतलं आणि हिमालयातून खाली आले. हरिद्वारला आल्यावर एक लहान मुलाच्या अंगाला व्याधी होती. करून नाही आलं त्यांच्या समोर तो, अरे अगदी अच्छा करते ना, आपलं एक अंगठीचं रक्त काढलं, त्याच्या याला लावलं, क्लास सुरू. आता हरिद्वारमध्ये ही सगळी गोष्ट पसरली. एका रक्ताचा थेंब लावला महाराजने, चाललंय. लोक पाहायला आले महाराजला, हे गर्दी. पण ज्यांनी पाहिलं महाराजला त्यांच्या नातेवाईकांना तो रोग होता. चालले दिवसामधून 5-50 रोग बरे व्हायला लागले. लोक इतकी गर्दी झाली तर 1000-2000 याने पाहिलं, अरे काय उपाधी. म्हणून हा पडायला लागला. लोकांनी धरला, त्याला उलटा टाकला, त्याचं रक्त काढायला लागले. कारण संसारी लोक त्या मोसंबीची गाडी उलटते, तो ड्रायव्हराला काढा, तो सोडता, लोक मोसंबी घेऊन पळतात. कारण संसारी माणसाचं असंच असतं, त्याला फक्त त्याचा वैयक्तिक स्वार्थ दिसतो. ना देश, ना समाज, ना गाव, ना संत, ना काही. ते काल परवाने प्रवचन करून खाली उतरून ती एक बाई तिथे उभी होती. तिने नमस्कार केला, म्हणजे महाराज मला तुमच्याशी एक काम. बघा ह्या कुंड्यांमध्ये हे नारळाचे झाड आहे ना, तर आमच्या मंदिरात 5 नारळाचे झाड आहे. म्हणजे काही ते नारळाचे झाडं नाही, काही ते नारळाचे झाडं नाही. आणि त्या कुंडीवर नावं लिहिलेली आहे. ज्याने ज्याच्या बापाच्या नावानं लावलं आहे त्याच्या बापाला विचारायला जावं लागेल की मी हे मला देता येत नाही. ते करत गेले गेले ते त्याचे फोटो काढले नावांचे. तुला काय पक्षीबाई आहे. तरी मी त्याला सांगितलं, बरं हे नारळाचं झाडं नाही आहे. म्हणजे मनुष्य काही वस्तू पाहिजे असेल तर ती कशी मागतो. परवाचीच गोष्ट आहे. या कामात मानलो नाही, ते नारळ झाडाचे नाही आहे. बरं म्हटलं, तू नर्सरीमध्ये जा ना, नर्सरी फुकट भेटलं मी नाही, इथून फुकट बसून नाही मला. म्हणजे संसारी माणसाची किमयात अशी असते की त्याला बिना खर्चाने कसं प्राप्त होईल याच्याकडे त्याची दृष्टीच असते. हिमालयामध्ये गेल्यावर म्हटलं इथून बर्फाचा धंदा केला तर किती सोपं होईल. अरे बर्फ जळगावपर्यंत शिल्लक नाही का, असं आहे ते. म्हणून महात्माच्या बरं त्याला काय सांगितलं होतं, ते रक्त नाकात टाकायचं, रोग्याच्या नस्य करायचं. महाराज मोठे खुश झाले आणि नाकात रक्त टाकलं की लोक बरे व्हायचे. पण कालांतरानं महाराज घायाळ झाले, त्यांचे डोळे थकून गेले. कारण शरीरातलं रक्त चाललं ना, रक्त चाललं. त्यावेळेला एक मोठे महात्मा तिथे आले. त्यांनी लोकांना सांगितलं की त्यांचं आता सिद्धी गेली, त्यांना परत हिमालयात जावं लागेल आणि ते सिद्धी करून परत 2 वर्षांनी परत येतील. म्हणे तुम्ही आता 2 वर्षांनी यायचं. त्याला उलटा टांगलेला नीट केला
आणि त्या महात्माने त्याला सांगितलं की तुला हे कोणी वरदान दिलं? म्हणे देवाने. चाल म्हणे हिमालयामध्ये, त्या देवाला सांगतो की असा. म्हणून त्या साधूला घेऊन महात्मा हिमालयात गेला. आता यानं तुझ्या देवाला हात मार. आता याने हात मारलं, देव काही आले नाही. महात्माने भजन सुरू केलं हिमालयामध्ये. भजन केल्यावर देव प्रकट झाले. म्हणजे देवा असा उलटा सल्ला देतात का देवा? म्हणजे मी याला सांगितलं होतं की देवाकडून रोग बरा होत नाही, म्हणजे मग संताकडून बरं होतं. पण आता माझं मागतच होता, तर मी याला काय करू? बरं याला नाही सांगितलं. आणि एवढं सांगितलं होतं, संसारी लोकांच्या भानगडीत पडू नको. यानं का पडला? महात्मा म्हणे याने मागच्या जन्मी एक चुकीचं काम केलं. देवाच्या समोर सांगतं ना काय करायचं? म्हणजे आपल्या कुटुंबातल्या लोकांना कमईतलं अन्न खाऊ द्यायचं नाही. म्हणजे जास्त पोटभर नाही, काय खाता काम करा, खायला काय होतं. त्यामुळे याला तो रक्तदोष लागला. म्हणून लोकांनी याला उलटा टांबवण्याचं रक्त लागलं. देव म्हणे पाहिजे, मी तुला सांगितलं होतं ना की आम्ही वर देऊन मोकळे होतो. आम्ही वर देऊन मोकळे होतो, पण संतांशिवाय संगती लागत नाही. म्हणून आम्ही किती वेळा सांगितलं की संतांचे संगती मनोमार्ग गती. मनाला गती पाहिजे असेल तर संतांची संगती द्यावी लागते. अरे म्हणे रथाचं चाक असतं, गाडीचं चाक असतं, त्याला 2 दिवसांनी वंगण द्यावंच लागतं. आता ग्रीस निघालाय, त्या छर्यांमध्ये भरावं लागतं. सर्व्हिसिंग करायचं म्हणजे काय? पेट्रोल टाकून काही टाकून ते मशीन साफ करायचं आणि त्याला ग्रीस द्यायचं. तसं संसारी माणसाला तेल तूप हे शरीरामध्ये गेलं म्हणजे त्याचे सांधे जे आहे ते करकर करत नाही. आता मध्यंतरी या डॉक्टरने तेल खाऊ नका, तूप खाऊ नका, सगळ्यांचे गुडघे धरून घेतले. आता म्हणतं गाईचं खा, म्हशीचं खाऊ नका. तेल कसलंही तेल आहे, शेंगदाण्याचं तेल, तिळीचं तेल, करडईचं तेल, हे शरीराला बल देतं. हे बाकीचे तेला पूर्ण काम करतं. म्हणून त्याचं प्रमाण कमी आहे आणि आपल्या या तेलाचं प्रमाण जास्त आहे. आता त्याच्यात भेसळ करतात. आपल्याला दिव्याला तिळीचं तेल येतं, पण खाऊ नका लिहिलेलं असतं. म्हणजे तीळ नावाला आहे त्याच्यात आणि बाकीचं टाकलेलं आहे, म्हणून खायचं नाही. बरेच लोक म्हणतात खायचं नाही म्हणजे कसं? म्हणलं आता जगात जे चाललंय ते चालू दे, तू काही डोकं उठाण करू नको. देवाला इतकाही दिवा लावला चालतो, एवढे लावले चालतो. म्हणून त्यावेळेस महात्माने त्याला सावधान केलं. ईश्वराचं विधिविधान जे चाललं आहे त्याच्यामध्ये भगवंताला बदल करता येत नाही. पण आणखी एक दृष्टांत सांग. भगवान श्रीकृष्णांचे पुत्रांनी द्वारकेमध्ये राहून उन्मत्तपणा केला. तेव्हा भगवंतांनी नारदाकडून त्यांना समजवलं, संतांकडून समजवलं आणि एक दिवशी सरड्याचं रूप घेतलेला मृगराजा दाखवला. तरी मुलांनी मात्र वडिलांनी म्हणजे भगवंतांनी सांगितलं, संतांनी सांगितलं तरी वाम मार्ग सोडला नाही. त्यामुळे द्वारकेचा काय करावा लागला? बुडवावी लागली. हे सिद्धांत लक्षात आले पाहिजे. म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ का? संततेची देव, देवतेची संत. संत तुम्हाला उपासना देऊन दुःख सहन करण्याची शक्ती देतात. औषधानं दुःखाचं प्रमाण कमी होतं, भोग जात नाही. म्हणून या कलियुगामध्ये असाध्य रोग जास्त आहे, हे साध्य नाही असे. औषधाला साध्य रोग लागतात. पण आता काही रोग आहे, केमो घ्या, मग ते हे घ्या,
मग हे करा, जंतू जाळा, म्हणजे पुढे चालूच असतं ते. म्हणून असाध्य रोग आणि साध्य रोग. प्रमाणशीर पाप असेल तर साध्य रोग होतात आणि पापाचं प्रमाण जास्त असेल तर असध्य रोग होतात. आता तो नीतू मांडके केवढा मोठा विद्वान डॉक्टर होता, तो 1000, 10,000, 15,000 ऑपरेशन केले होते त्याने. पण त्याची वेळ आली तर त्याच्या समोर असा डॉक्टर आला हाडाचा, तो त्याला काही करू शकला नाही. त्या नीतू मांडकेची अशी योजना होती की हेलिकॉप्टर उतरेल आपल्या दवाखान्यात, लोकांना ताबडतोब आपण बरं करू. पण त्याच्या वेळेला काही झालं, त्याला हृदयरोगाने जावं लागलं. ते असाध्य आणि साध्य, ज्यांचं पाप कमी असतं यांना जो झटका येतो त्याचं प्रमाण सौम्य असतं, म्हणून ते औषधांना बरे होतात. पण ज्यांना आल्याबरोबरच ते संपून जातात, तर पापाचं प्रमाण जास्त असतं आणि आयुष्याचं प्रमाण कमी असतं, म्हणून ती घटना घडून जाते. आपण काय म्हणतो, हाल होण्यापेक्षा हे बरं आहे. बरोबर आहे, ते वरतून दिसतं आपल्याला, पण वासना मात्र राहून जाते. जर्जर झालेल्या रोगाने माणसाची वासना राहत नाही की मी आता सुटलेलं बरं, तुमचं काही हो. त्यामुळे वासना राहून जाते, मनुष्य अतृप्त राहतो. म्हणून हे संत समजावून सांगतात. मग संत कशाने, तर भगवंताच्या नामाने आणि भजनाने दुःख सहन करण्याची आपली शक्ती वाढवतात. जसं जसं असे काही लोक आहेत की ते औषधच घेत नाही, फक्त नाम घेत राहतात आणि आपल्याला जायचं आहे त्या दिवशी चालले जातात, कारण ते त्यांचं पूर्व पुण्य असतं. त्या नामाने त्या रोगाचं प्रमाण वाढत नाही. त्या नामस्मरणानं त्याचं जे प्रमाण आहे दुर्धर नाही होत ते, आणि त्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी चालले जातात. आपण म्हणतो त्यांनाही रोग होता, एकच रोग, यांनाही रोग, यांचे एवढे हाल, त्यांचे केवढे हाल. तर त्या नामस्मरणानं तितिक्षा येते, सहन करण्याची शक्ती. म्हणून बऱ्याच लोकांचं डोकं दुखत असलं तर ते काम करतात आणि बरेच लोक झोपूनच राहतात. किरकोळ दुःख आहे ते, पण त्यांची सहनशक्ती कमी आहे, यांची सहनशक्ती आहे. तर उपासनेनं तितिक्षा येते, सहन करण्याची शक्ती. पण कुंतीने किती दुःख सोडले, दुःख सहन करण्याची, त्याच्यातून मार्ग काढण्याची तीव्र इच्छा होती. म्हणून लाक्षागृहामध्ये टाकलेले पांडव, लाक्षागृह जाळून टाकलं तरीही निघून गेले. ज्या वेळेला ते सहन करण्याची शक्ती येते, स्वधर्मार भाव. म्हणून शास्त्र असं सांगतं, माणसाने स्वधर्माचा भाव ठेवावा. गोंदवलेकर महाराज असं सांगतात, स्वधर्मेची चाले सउत्तमाचा, जगी धन्य दास तो सर्वोत्तमाचा. स्वधर्माने मनुष्य जो चालतो त्याचा भाव चांगला राहतो, देवावर त्याचा भाव दृढ राहतो. आणि स्वधर्माने माणसाचा भाव चांगला राहिला की भावानं त्याचं कार्य जे आहे ते चांगलं होतं. जीवन कार्य असो, समाज कार्य असो, व्यवहार कार्य असो, ते चांगलं होतं. म्हणून ईश्वराचं विधिविधान हे कधी बदलत नाही. पण एखाद्या माणसाला एकच मुलगा असतो आणि तो चालतो, आपण देवाला काही शोभलं काय, असं करायला पाहिजे होतं का. आणि एखाद्याचा मुलगा असाध्य रोगातून बरा होतो, देव याने तुझा भाव करतो असं, पण ते विधिविधान. काल आपण ऐकलं राजा दशरथाचं की शोक करत करत सगळे झोपून गेले आणि मग राजा गेले, कारण कोणी समोर नको होते, फक्त राम 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 राम. म्हणून त्यावेळेस भगवंताला आठवणं आणि भगवंताच्या नामानं दुःख हे कमी होतं, हे संतांना माहिती असतं.
कृष्ण अवताराचा परवा तुम्हाला एकादशीला सांगितलं ऋषिकेशने की अंगठा चोपलाय देवाने, हाताचा नाही पायाचा. तर देवाला विचारलंय की तुम्ही ही काय केली लीला? म्हणे सगळेच भक्त माझ्या अंगठ्याचं तीर्थ घेतात, तर माझ्या अंगठ्यात आहे काय हे मला पाहिजे. म्हणजे तुम्हाला दिसणार नाही, ते तुम्हाला ते दिसणार नाही. म्हणजे का तुम्ही ते शोधताय. भक्तांचं असं श्रद्धा आहे की इथे गंगा निघाली आहे, देवाचा पहिला अंगठा हा पवित्र आहे आणि ते चरण तीर्थ आहे. तुमच्या तीर्थानं 3दा घेतल्यानंतर अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम असे मंत्र आहे वेदाने सांगितले. अजून तुम्ही तसं काही मंत्र म्हणत नाही, तुमच्या चरणावर भाव नाही, मग तुम्हाला ते करून कसं काय आहे? देवाने अंगठा काढून टाकला का? तर देवाला देवाची महती कशी कळेल? देवाची महती संतांना कळेल. जसा एखादा मुलगा आईवर जास्ती श्रद्धा ठेवतो, प्रत्येक गोष्ट आईला सांगतो. आई म्हणते याचं कसं होईल कोण आणतो, इतक्या काय माझ्यातून येऊन टाकतो, याने याचं पाहायला पाहिजे ना. तो म्हणतो नाही, त्याची श्रद्धा आहे. आईला सुद्धा ती जास्त श्रद्धा आवडत नाही. नाही हा समजदार, तो समजदार आहे पण त्याची श्रद्धा आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम, त्याला ते ज्ञान आहे म्हणून त्याची श्रद्धा आहे. आई गेल्यावर बरेच लोक रडतात, 90 वर्षाची होती आणि ते बरं झालं ना. तो म्हणतो पण माझी आई होती ना, त्याला ते प्रेम. काही लोक म्हणतात बरं झालं कटकट गेली, आपण आता भिन्नाट मोकळे झाले सासऱ्याकडे जायला. आईच्या बाबाची अडचण होती असं म्हणणार नाही की आहे. जगात सगळे प्रकारचे लोक असतात. म्हणून त्यावेळेस भगवंताने स्वधर्मही भाव एवढ्याकरता स्वधर्म शब्द वापरला आहे. स्वधर्म हा प्रत्येकाचा स्वतंत्र असू शकतो, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. म्हणून आपल्याकडे कुलपरंपरा सांगितली आहे. पण तुम्ही क्षत्रियांचा देव वेगळा, ब्राह्मणांचा वेगळा, वाण्यांचा वेगळा, व्यापाऱ्यांचा वेगळा. त्यांच्यामध्ये धनाचं, व्यापाऱ्यांमध्ये धनाचं वैभव असतं, ब्राह्मणामध्ये नित्यनेमाचं वैभव आहे आणि मध्यम लोकांमध्ये समत्व असतं. म्हणून आपली जी कुलपरंपरा आहे. आता कालच मला एक मुलगी विचारायला आली दुपारी, म्हणजे दादा माझ्या आईकडे डवाळे जोडलं नाही आणि सासरवाडीकडे नाही, काय करायचं? म्हटलं करायचंच नाही. तुला नाही सांगितलं बहिणीकडे कारण उद्या जर काही घटना घडली तर त्याचा जबाबदार कोण? करायचं नाही. दोन्हीकडे लहणं नाही आहे, करायचं. कारण त्याला काहीतरी घटना घडून गेलेली असते किंवा कोणाचा तरी श्राप असतो. 2 काम असतो. घटना कशामुळे घडते? श्रापामुळे. म्हणून काही मामा औषध मी करते, बहीण म्हणे मी करते म्हटलं नाही. हा आईकडे जर लहणं असतं तर तिथे मी तुला हो म्हटलं असतं, पण तिथे लहणं नाही आहे. म्हणजे दोन्ही घरं श्रापित आहे असं आहे. फोटोवाल्याचे पैसे गेले गणपतीचं सुद्धा तसं की त्या दिवशी जर मृत्यू झाला तर बसवत नाही. आणि आता पोरं ऐकत नाही बसवायचं, तर गणपती दुसऱ्याकडून आणायचा भीक मागून, की आम्हाला बसवायला गणपती द्या. आता तिथे काय होतं, देणारा छोटा गणपती देतो, पोरं म्हणता आई एवढा नको मोठा पाहिजे असं आहे. आणि मग तो रडता रडता पडतो, त्याला लागतं जखम होते. लोक म्हणतात तुम्ही गणपती बसवला म्हणून तो पडला. सुरू झालं. आता मुलं ऐकणार नाही ना, तर मग नुसतं बसवायचं त्यांना आणि आरती करायला लावायची, संकल्पने करायची. ऐकत नाही मुलं, तर त्यावेळेला तसं त्यांना पूजा अर्चा केली म्हणजे 5 दिवस 3 दिवस
आता लोकांनी हौशीने 10 दिवस बसले आणि पुण्याला मुलगा आहे तिकडे जायचं असतं गणपती म्हणाला काय पडत आम्ही 10 दिवस करून बसलो. म्हटलं सुपारीचा बसवून काय, सुपारीच्या गणपतीला काही नियम नाही. मूर्ती आली की सगळं आलं, आरती पूजा नैवेद्य मोदक. सुपारीचा गणपती साखरपुड्यापुरता राहतो, लग्नाच्या सुपारीच्या गणपती लग्नापुरता राहतो. लग्न झालं की बुवा त्याला कातरून खाऊन जातो. कातरूनच टाकतो गणपतीला, कारण तो पूजेपर्यंत म्हणतो गणपती आहे, नंतर झाली सुपारी असं आहे. म्हणून त्यावेळेस एक महात्मा सगळ्या संसारी लोकांना आत्मज्ञान सांगायला लागले. काय करायला लागले, सकाळी उठल्यावर जो आला त्याला सांगायचे आत्मा असंग आहे, उदासीन आहे, आणि आत्मा हा मुक्त आहे. आत्म्याला काल स्थिती स्वजातीय परजातीय नाही आहे. संसारी लोकांनी प्रवचन ऐकलं, एक दिवशी सगळ्यांनी महात्माला प्रश्न विचारला, महाराज आत्मा हा निसंग आहे, संग आहे, पण त्याच्याजवळच मन आहे, हे कावरं नीट नाही राहत. आता मन हे बहिर्मुख केलं तोपर्यंत शांत राहणार नाही, ते अंतर्मुख केलं. आता या संसारी लोकांना ते अंतर्मुख करायचं काही सवय नाही, त्यांचं मन बहिर्मुख होणारच. कारण ते जगामध्ये फिरताना त्यांची जी दृष्टी आहे त्यांची वैयक्तिक स्वार्थ असणारच संसारी माणसाला, पण वैयक्तिक स्वार्थामध्ये सुद्धा मदत पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना, ती बाई म्हणे नारळाचं झाड मला देऊन घ्या, आणि तिला फुकट पाहिजे होतं. तिला जर पाहिजे असते तर तिने विकत आणून लावू शकते ती. बरं तिला नारळाच्या झाडाची ओळख नाही आहे. संसारी माणसं जे आहे त्यांना काही गोष्टी, किती गोष्टीची किंमत माणूस आपल्याला फुकट देईल याचा अभ्यास पाहिजे. छोटीशी किमतीचं असलं तर मनुष्य लगेच देऊन टाकतो, जास्ती किमतीचं असेल तर मनुष्य द्यायला तयार होणार नाही. अहो बापाच्या हातावर घड्याळ असलं भारी तर बाप मुलाला द्यायला तयार असतो, पण अजून तुला सांभाळायची अक्कल नाही, तू मोठा झाल्यावर देईल असं सांग. कारण काय, त्याचं ते हरून जायला नको, नाही देत लगेच, तो समंजस झाल्यावर गेले. का संसारामध्ये समज येईपर्यंत काही गोष्टी करू नये असं सांगितलं. कारण समज यायला वेळ लागतो, अनुभव लागतो, अनेक गोष्टी डोळ्यासमोरून घालाव्या लागतात. आपण जास्त लोकांचा स्वयंपाक करतो तर पुरल कणी त्या स्वयंपाकाला सांगितलं तर तू असं काही म्हणतो का, संपायला की टाकर पाणी, जास्ती वेळ झाल्यावर लोक चव पाहत नाही, उरपात पाहतात. तुला माहिती असतं स्वयंपाकाला, आपण लगेच दुसरं कुकर लावतो की त्याला टाक अमुक करतो, नाही करत. असं आहे, पोळ्या कधी कमी दिसल्या त्याला भात जास्ती वाटायला. हा त्याला माहिती आहे भात घाललं की पोळी कमी जाते. हे त्याचं टेक्निक आहे, त्यामुळे तो घाबरत नाही, आपण मात्र घाबरून जातो. म्हणून ते म्हणतात की परमात्मा आत्मा विजाती आहे, स्वगेताचा भेद आहे, ते ब्रह्म आहे. त्यावेळेला हे संसारी लोक नुसतं ऐकायचे. आता त्यांना तर काही समजायचं नाही. ते म्हणाले, महाराज आमचं मन तुम्ही सांगता पण आमचं मन राहत नाही, कारण आमचं मन कमजोर आहे. आम्ही मृत्यू पाहिला की घाबरून जातो, दुसऱ्याचं धन पाहिलं की हेवा वाटतो, कोणाचं काही चांगलं होत आहे की आमचं मन जळायला लागतं. मग याच्यावर काही उपाय सांगा. आज जे आमचं दुःख आहे ते दुःख कसं जाईल. तेव्हा महात्मा म्हणाला, मी माझ्या गुरुला आणतो तुमच्यासमोर.
म्हणून महात्मा गेले आणि आपल्या गुरुला घेऊन आले की लोकांनी मला असे प्रश्न विचारले, मी आत्मज्ञान सांगतो पण कोणी ऐकतच नाही. गुरु महात्मा आले आणि बसले आणि त्यांना भजन करायला लावला. महात्मा समोर असल्यामुळे महात्म्याच्या तोंडातून निघालेलं भजन त्या लोकांच्या मनावर परिणाम केलं, त्यांचं मन शांत झालं आणि सांगितलं विचारा प्रश्न. म्हणजे महाराज आता आमच्या मनात प्रश्न राहिले, पण हे बसले समोर हे जे बोलतात त्याच्यावर आमचे प्रश्न निर्माण होतो. तुम्ही आल्यावर भजन सांगितलं, भजनानं मन शांत झालं. म्हणून संत काय करतात, लोकांकडून भजन केलं की लगेच भोजन देतात. कारण संसारी माणसाच्या दोन गोष्टी असतात, भजन झालं की भोजन. म्हणून प्रसाद ठेवतात. कारण मन शांत होण्याच्या दोनच गोष्टी, एक तर भजन नाही तर भोजन. पण भजन आणि भोजन दोन्ही करत राहिल्यानंतर काही दिवसाने भजनात प्रेम लागतं, भोजनातलं प्रेम निघून जातं. काय करतं तर भजन हे आपलं परिवर्तन करतं. पण हे तुमचं सिस्टमॅटिक भजन नाही बरं. असं टाळ भजन, असं चिरपड भजन, असे केलं पाहिजे आणि आपल्या भजनात सतरंजी पाहिजे तर दुसऱ्याला गंडवा, तुझा वाढदिवस आहे तू सतरंजी दे, हे भजन नाही. भजन एकांत. तुकाराम महाराज पुढे जायचे एकांत. म्हणून अजूनपर्यंत म्हातारे काय करतात, गॅलरीचा दरवाजा लावून घेतात, गॅलरीत बसतात, आवाज येऊ देत नाही. शेतराम बाबा चहा ठेवलाय, शेतराम चालू असते. थंडा झाला हे गॅलरीत बसतात. तर त्यांना म्हणजे घरात असं करून भागणार नाही आपल्याला. मंदिरात आले तर एका बाजूला लोक म्हणतात बाबा भजन करतात. भजन हे एकांतात आहे. एकांतामध्ये जेवढं अनेकांचा अंत करणारं भजन आहे. जसे पदार्थाचे वास आले की माणसाला त्या पदार्थाचं ज्ञान होऊन जातं आणि तो पदार्थ मिळेपर्यंत मनुष्य टकटक करतो. लग्नामध्ये काही लोक लग्नाच्या आधी जेवण दुसऱ्या त्याला हो जेवण या नाही, कोणतं नाही हो लग्न मला शोभणार नाही, अरे गरम गरम आहे ना, लगेच चाललं जातं. नुसतं त्याला सांगायचं आहे गरम गरम आहे, चाललं जातं. नाही म्हणत होता तो. पण ते असं आहे. भजन आणि भोजन हे भजन गाणारे लोक आहे ना, हे घरी सांगून जातात मी 11 वाजेपर्यंत येईल आणि रात्रीचे 2 वाजता तरी भजन आठवत नाही, मग घरी जाईल. कारण त्या भजनामध्ये त्यांना ती लागलेली संगती असते, त्या संगतीने मन अति तृप्त होतं. म्हणून ते म्हणतात निश्चित रूपानं महात्म्याने त्यांना भजन करायला लावलं आणि भजनानं या लोकांचं मन वळून गेलं. 2 गोष्टी होत्या. भगवंताचं भजन, अधिकारी महात्मा. ज्या महात्माना आपल्या गुरुला आणलं, कारण महात्मा अधिकारी होता. म्हणून अधिकार तैसा करू उपदेश. उपदेश करणाराही अधिकारी पाहिजे आणि जे ऐकणारे आहे ते पण अधिकारी पाहिजे. पण तुम्ही दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जातात, पण ते तुमचं ऐकून इकडे कार्यक्रमाला येत नाही, कारण त्यांचा अधिकार नाही. कारण श्रवणाला अधिकारच लागतो. आता मोठमोठ्या कार्यक्रमात लोकांची गर्दी का होती माहिती का तुम्हाला? एक तर नवीन माणूस आहे, भजन चांगलं म्हणतो, गाणं चांगलं म्हणतो, आपण तिथे गेल्यावर मोठे मोठे लोक भेटतील, त्याच्यानंतर मार्केट आहे, काही वस्तू मिळतील, याच्याकरता लोक बोलतात. पण नुसतं तत्वज्ञान सांगायला गेले तर लोक कमी असतात. कारण ते तत्वज्ञान आचरण करावं लागतं. काय करावं लागतं? आचरण करावं. श्रोते कोण आहे, किती आहे याला महत्त्व नाही. वक्ता आणि श्रोते यांचं श्रोत्यावर किती प्रेम आहे. आता बा लोक घरी
रात्री 2-2 वेळा ऐकतात. सकाळचं नाही समजलं तर रात्री परत ऐकतात. कारण ती तळमळ आहे ना. किंवा शांडिल्य सूत्रात काय आहे, नारद भक्ती सूत्रात काय आहे, रामायणात काय आहे, महाभारतात काय आहे, साधन झालं म्हणून 2-2 वेळा ऐकून घेतात. न मोबाईल ठेवणाऱ्यांनी मोबाईल विकत घेतलाय आणि प्रवचन ऐकताय. कारण कुठे उसंत नाही 40-50 मिनिटामध्ये आपल्याकडे. असं उसंत नाही, वेळ नाही, भजन नाही आहे किंवा गाणं नाही आहे. त्यामुळे ते मुद्दे लवकर समजतात. मध्ये जर काही गायलं तर तोपर्यंत डोक्यातून मुद्दा चालला जातो काय सांगितलं. म्हणून महात्मा लोक दुःखाला क्षणभर मिटवतात. आपला मुद्दा काय झालाय, दुःखाला मिटवायचं असेल तर हृदयामध्ये भजनानं भगवंताला प्रगट करा. आणि प्रगट झालेले भगवान कमीत कमी 6 तास हृदयातून जात नाही. भजन झालं की 6 तास परमात्मा हृदयातून जात नाही. आणि जोपर्यंत परमात्मा जात नाही तोपर्यंत आपण चुकीचं काम करत, चुकीचं काम करत. आणि चुकीचं काम न झालं म्हणजे आपलं मन शांत राहतं. म्हणून शांत होई गुरुदत्ता समवी चित्ता आता. दत्ता तू शांत कर माझं मन आणि माझ्या चित्ताला समव. हे तर चित्त उद्ध्वस्त होतात. कशाने? बाहेर पाहिलं की वातावरण बंद होतं. म्हणून महात्मे लोक लोकांना सांगतात की भगवंताचं रूप पहा. कसं पाहायला सांगितलं तर बालकृष्ण नाही तर नारायण. बालकृष्णाचं रूप असं आहे की उत्तम शेला नेसले आहे, अंगावर एक शेला आहे, डोक्याला गोड पीठ आहे, असं रूप पाहतात. आणि एकदा असं गोड रूप आपल्या हृदयामध्ये बसलं की लवकर जात नाही. पप्पा तुम्ही आपलं 12 देवाचा नैवेद्य झाला, जेवण झालं की आपल्याला वाटतं थोडी विश्रांती घेऊ आणि लगेच आठवण येते, अरे आपलं वाचन राहिलं. लगेच दुपारी 2 वाजता मग म्हणून अर्धा तास झोपला की लगेच दुपारचं वाचायला होतं. वाचन झालं, थोडंसं काही केलं, लगेच आठवण येते दिवाबत्ती करायची आहे, चाललं त्याच्यात. म्हणजे अशा त्या क्रमाने दुकानदार सुद्धा 2 मिनटं गिऱ्हाईकाला थांबून देतात आणि काहीतरी प्रसाद गिऱ्हाईकांना देऊन टाकतात. जे नीतिवंत लोक आहेत, नियम करणारे, अशी काही दुकानं आहेत की रोज आरती होते संध्याकाळी त्यांच्या दुकानात. गेली की उत्पत्ती दिवा लावून देते, संध्याकाळी आरती करतो. कारण त्यांचं मन आहे, देवाने जे दिलं आहे व्यवहारामध्ये ते चांगल्या बुद्धीने खर्च झालं पाहिजे. आलेलं द्रव्य सुद्धा 12 वाटेने जायला नको. काही काही लोक सांगताना आमच्याकडे येतं पण त्याचे पाट्या कुठून जातात. त्याचं कारण आहे आपलं चित्त बहिर्मुख असतं. म्हणून त्यावेळेस संत महात्मे सांगायला लागले, देवाचं रूप पहा. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रुखमाईच्या पती सोडिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. म्हणून मनामध्ये हे दुःख न भरता हृदयामध्ये जर भगवान स्फुरले, आता भगवान हृदयात येतात कसे तर स्फुरतात. कशानं स्फुरण पावतात तर भजनानं. म्हणून ते म्हणतात सत्यामध्ये भगवान आपल्या हृदयातून हलू देऊ नये. कारण आपलं मन हाय हाय अरे अरे हे करत. मग हाय हायच्या ऐवजी आणि अरे अरेच्या ऐवजी हरे राम 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 हरे असं म्हटलं की परमात्मा हृदयामध्ये स्फुरण पावतं. हाय हाय केलं, संसारामध्ये काय करावं लागतं? हाय हाय. पण आपण आपल्या परिचयातल्या लोकांना काही गोष्ट नाही सांगितलं तर त्यांना कळत नाही. मग आपण सुखही सांगतो दुःखही सांगतो. काही काही वेळेला आपल्या सुखामध्ये आपले स्नेही माणसं असं बोलतात, आता काय तुमचे 500 बोटं तुपात आहे ना बाबा, काय पाहायचंय,
म्हणजे आपण जर त्यांना काही वैभव दाखवलं किंवा आपलं नवीन केलेलं काही करामती सांगितल्या तर त्यांचं बोलणं काय असतं, तुमच्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे ना, आता काय कमी आहे, गजानन महाराजचे आहे ना, आणि मधून तुझा सासरा देतो, चालला तो आपल्या सासऱ्यापर्यंत पोहोचून जातो तो. कारण संसारी जीवा लोकांना आपलं ते म्हणून आवाज तो कोणाला काही सांगायचं नाही आणि जास्ती कोणाचं रडायचं सुद्धा नाही. मग हे कसं सापडेल आपल्याला? मुलगी जास्ती आईबापांकडे रडायला लागली की ते बी म्हणतात जरा इथेपासून लांब राहिलेलंच बरं. हा असं आहे ना, लोक म्हणतात ती येते तोपर्यंत माळीवर धुण्यात पडदा टाकून दे, आले की माळी करावं लागतं ना, तिला ती सवय वाईट लागते. घ्यायची नाही असं नाही, सवय लागून जाते त्या जीवांना. काही लोकांना रडायची सवय असते, त्यांना रडे म्हणतात. काही गोष्टी सहन करायच्या असतात, काही गोष्टी कर्तव्यानं पार पाडायच्या असतात. कर्तव्याने पार पाडायच्या. मुलीला कर्तव्य शिकवलं पाहिजे, नेहमीच रडायचं नाही. आणि म्हणून संसारामध्ये काटकसर ही कर्तव्याला धरू नये. असलं तर माजू नये आणि गरिबी असेल तर लाजू नये. लाजायचं काय गरीब आहे नाही, आपण असे कपडे नाही, लग्नात कोणी आपल्याला चांगलं म्हणलं तो कोण काय म्हणायचं आहे ते आहे. म्हणून गरिबीला लाजू नये, श्रीमंतीला माजू नये आणि अधिकार फुकट गाजवू नये. फुकट जर गाजवला तर आपली निंदा होते, कुचेष्टा होते. म्हणून महात्म्याने ज्यांना भजन सांगितलं त्यांच्या हृदयामध्ये देव स्फुरायला लागला आणि भजनानंदी महात्म्यामुळे त्या लोकांचं हाय 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 फाय या गोष्टी कमी होते. आपण भजनामध्ये लागलं की आपली बुद्धी शांत, प्रवृत्ती शांत होते. म्हणून भक्त लोकांचं दुःख मिटवायचं असेल तर भजनाचा प्रयोग करा. आधी केला पाहिजे भजनाचा संग, मग दिसतो पांडुरंग. आधी भजनाचा संग केला की पांडू दिसतो. म्हणून संत लोक सांगतात भगवंताचं ध्यान करा, नामस्मरण करा आणि भगवंताची भक्ती करा की त्याच्या योगानं संसाराची आसक्ती कमी होत जाते. काय होऊन जाते? संसाराची आसक्ती कमी होते आणि भक्ताला दया मिळते आणि कोणालाही दया येते आणि भक्तीनं दया उत्पन्न होते. म्हणून भक्ती रसायनामध्ये असं सांगितलं आहे शांडिल्य सूत्रामध्ये शेवटचं, तर दया पात्रता. आधी काय व्हा? दयेचे पात्र व्हा. पहा तुम्ही नौकर प्रामाणिक आणि वेळेवर येणारा असेल आणि जायला उशीर झाला तर बरोबर त्या नौकराबद्दल मालकाच्या तोंडात दया आहे. मुलगा सून नम्रतेपूर्वक वागत असतील तर त्यांच्यामध्ये दया. आपण म्हणतो बेटा जाय तू थकले जो मी पावतील, खरं दया उत्पन्न होते. पण दये करता नम्रता, प्रामाणिकपणा आणि सत्यता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज प्रामाणिकपणा कमी होत चालला, सत्यता दिसत नाही, नम्रता येत नाही. म्हणून जगामध्ये काय दिसतंय? दैन्य आणि दुःख. कशामुळे? तर लोक अतिविषयासक्त, अतिविषयी सदा दैन्यवाना. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केला की दैन्यवान आहे. म्हणून अभ्यास करायचा नाही. कारण भक्ताचं आणि देवाचं नातं हे जन्मोजन्मी राहतं, ते सुटत नाही. म्हणून तत् दया पात्रम तत् रसायनम. दया हे भक्तीमधलं रसायन आहे आणि ज्यांना भगवंताच्या कृपेनं दया प्राप्त होते ते भगवंताचे भक्त शेवटपर्यंत टिकून राहतात. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली.
सापडविले वाटे जाता गंगा स्नाना भोजना मागती तुप पावशे काहीकडे उपजलांतराय राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण